हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण अंड्याची डिश बघणार आहोत. तर आज आपण बनवतोय तवा अंडा मसाला. आणि सगळ्यांनाच अंडी आवडतात, पण आता सध्या उष्णता चालू आहे तर अंडी थोडी कमी खायला पाहिजेत. पण मी ही डिश जी तुम्हाला दाखवते आहे ती खूप टेस्टी आहे. तर नक्कीच कधीतरी बनवून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि खूप छान टेस्टी आणि डिलिशियस असा तवा अंडा मसाला आता आपण बघणार आहोत. तर चला तर मग रेसिपी सुरू करूया. तर इथे मी 8 अंडे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आणि त्याला आता आपण गॅसवरती उकळी काढणार आहोत, म्हणजे उकडवून घेणार आहोत. तर इथे छान अशी उकळी आली, तुम्ही बघू शकताय. आपले अंडे आता शिजलेले आहेत. तर आता आपण इथे रेसिपी सुरू करूया. तर मी ऑलरेडी तयारी करून घेतली होती. तर इथे मी कच्चे घाणीचं तेल वापरत आहे आणि थोडंसं तेल मी तव्यावर टाकते. आपण ही रेसिपी लोखंडी तव्यावरती करणार आहोत. तर इथे मी बारीक चिरलेला मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो आपण तेलावरती टाकलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ते मी इथे परतून घेतलं आहे. आणि इथे मी अंडी जी आहेत ती उकडलेली अंडी जी सोलून घेतलेत आणि त्याचे मध्ये 2-2 काप करून घेते आहे. आणि ही तयारी साईड बाय साईड आपण करतो आहे. तर इथे सगळे अंडे कट करून झालेले आहेत आणि आता हा कांदा छान असा गुलाबीसर परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि कांदा इतका छान परतला गेला पाहिजे, कारण तव्यावर जेव्हा आपण करतो तेव्हा तो लवकरच परतला जातो, ब्राऊन होतो आणि असाच ब्राऊन करायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक बारीक कट केलेला टमाटर टाकूया आणि टमाटर देखील छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे छान शिजला पाहिजे तो, त्याला साईडनी तेल सुटलं पाहिजे, इतकं छान परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि टमाटर खूप छान मस्त शिजलेला आहे. आणि मध्ये आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जागा करतोय. ते कशासाठी तर बघा, त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जो की आपण टाकणार आहे. तो सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे तर आहे बेसन. आणि नॉर्मली ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये असं थोडंसं बेसन टाकलं जातं. 1 चमचाभर बेसन मी घेतलं आहे आणि ते छान असं मध्ये मी भाजून घेते. आणि ते भाजून घेतल्यानंतर त्या पदार्थाला डिलिशियस अशी टेस्ट येते, खूप छान लागतं. कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही असं जर टाकलं, चिकनमध्ये जरी टाकलं तरी पण छान लागतं. तर इथे मी छान भाजून ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे अजून एकदा छान परतून घ्यायचं आहे. एकत्र करायचं आहे हे सर्व. आणि त्याच्यामध्ये आता आपण सगळे मसाले ॲड करूया. तर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि इथे मी 1 चमचा भरून लाल तिखट टाकले, थोडीशी काश्मीरी रेड चिली, गरम मसाला, धणा जिरा पावडर, हे सगळे मसाले मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. गरम मसाल्याची पावडर मी घरीच बनवलेली आहे. जर तुम्हाला त्याची रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकलेलं आहे. त्याचं कारण असं की मसाले जळू नयेत. आणि नेहमी कधीही तुम्ही असे डायरेक्ट मसाले टाकू नका. जरी टाकले तरी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, 1-2 चमचे, आणि ते छान असं परतून घ्यायचं. मी अजून थोडंसं पाणी टाकते आणि छान असं ते मिक्स करून घेणार आहे. त्याला एक प्रकारचा घट्टपणा येईल मसाल्याला, त्यामुळे, कारण तो मसालामध्ये घट्टपणा येण्यासाठीच आपण बेसन टाकलेलं आहे. आणि टेस्टी देखील होतं बेसन टाकल्यानंतर. आणि जर तुम्ही वाटण टाकत असाल तर तुम्ही बेसन अवॉइड करा आणि वाटण ॲड करून ते मिक्स करा, जे की कांद्या खोबऱ्याचं वाटण असतं. तर ते आता आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि खूप छान असं त्याला तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे. ते पाणी थोडंसं आटून गेलं पाहिजे, जे पण पाणी आपण टाकलेलं आहे. आणि सगळं मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया, कारण चवीप्रमाणे मीठ तुम्ही टाकायचं आहे यामध्ये. आणि हे देखील छान मिक्स करून झाल्यानंतर मी सगळे अंडे त्यावरती ठेवून घेते आहे. तर सगळ्या अंड्याच्या कापांना मसाला मी लावून घेतलेला आहे आणि ते थोडंसं मी आता वाफ यायला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यावरती मी कोथिंबीर देखील ॲड करते आहे आणि मंद गॅस चालू आहे. आणि जर तुम्हाला वाटलं खूप ड्राय आहे तर तुम्ही 1-2 चमचे पाणी टाकू शकता. आणि मी देखील त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. आणि ते थोडंसं आपण छान उकळी काढून घ्यायचे, वाफ काढून घ्यायचे. फास्ट करायचा नाही गॅस, नाहीतर ते खालून लागण्याची शक्यता असते. तर इथे आपला अंडा तवा मसाला
रेडी झालेला आहे आणि तुम्हाला ही डिश कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. तर इतकी डिलिशियस आणि टेस्टी अशी ही अंडा तवा मसाला इथे तयार झालेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि माझ्या चॅनलला एक लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. थँक्यू सो मच.